ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला। योगेश कदम यांच्या आईंच्या नावे मुंबईमध्ये डान्स बार असल्याचा आरोप परब यांनी केला। तर हे राजकारण सुरू असून माझा काही संबंध नसल्याचं म्हणत योगेश कदम यांनी हे आरोप फेटाळले। दरम्यान माहिती द्यावी, तथ्य असेल तर चौकशी करण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। पाहूया। सावली बार अँड रेस्टॉरंट आहे, लाखो करोड रुपये या डान्स बार मध्ये उडवले जातात की हे परमिट कोणाच्या नावाने आहे? जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। एक राज्यमंत्र्याच्या घरात डान्स बारचं परमिशन आहे, त्यांचं प्रिमायसिस ते आहे, कायद्याप्रमाणे ते लायबल आहेत, कायद्याप्रमाणे ते दोषी ठरलेले आहेत। या गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा मी या दोन्ही प्रकरणात मागतोय। योग्य वेळी योग्य ते उत्तर देईन, पुराव्यानिशी देईन की त्यांचे पुरावे कसे खोटे आहेत। फक्त बदनामी करण्याच्या दृष्टीने, फक्त कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट याच्या नावाखाली ज्या गोष्टी सभागृहामध्ये रेटून नेलेल्या आहेत, आज ते राजीनाम्याची मागणी करतायत। ठीक आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत, एखादा कुठला तरी विषय रेटून धरायचा आणि त्याच्यावरती राजीनामा मागायचा ही त्यांची आता कार्यपद्धती झालेली आहे। त्याच्यावरती योग्य ती माझी बाजू ही योग्य वेळी मांडे। मी सभागृहातच नव्हतो, त्यामुळे त्यांनी काय आरोप केले मला माहित नाही। मी नंतर त्यांच्याकडनं समजून घेईल आणि त्यांच्या म्हणण्यात काही तथ्य असेल तर त्याच्यावर विचार करीन। अध्यक्ष सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी सगळी माहिती माझ्याकडे पाठवावी। माहिती तथ्य असेल तर त्याची योग्य चौकशी केली बस।